आज शरद पवार यांचा 85वा वाढदिवस आहे। या निमित्ताने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गिरीश गुरुनानी यांच्या माध्यमातून कोथरूड भागामध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांना 86 रुपयाने पेट्रोल दिले जात आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 86वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त राज्यभरामध्ये कार्यकर्त्यांकडून वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। काय नेमकं हे कसं सुचलं की पेट्रोल कमी दराने नागरिकांना द्यावं आणि कसा प्रतिसाद आहे मग याला? आज आदरणीय साहेबांचा 86वा वाढदिवस आणि त्या निमित्ताने काहीतरी नागरिकांना आपण चांगली सोय उपलब्ध करून द्यावी। त्या निमित्ताने आज साहेबांचा 86वा वाढदिवस होता तर मनामध्ये कल्पना आली की आपण नागरिकांना 86 रुपये प्रति लिटरने पेट्रोल द्यावं, जेणेकरून नागरिकांना काहीतरी दिलासा भेटेल, काहीतरी नागरिकांना सोय भेटेल। या निमित्ताने राष्ट्रवादी युवकने हा कार्यक्रम आयोजित केला। सकाळपासून प्रतिसाद अपेक्षापेक्षा खूप जास्त अफलातून आहे। सकाळी 10 वाजेपासून आम्ही हा उपक्रम चालू केला आणि आता सरासरी एक 11:15 वाजलेत आणि आतापर्यंत आमचे 700 कुपन गेलेले आहेत। तर एक नागरिकांना दिलासा देणारी ही उपक्रम आहे। पेट्रोलचे भाव तर पूर्ण खूप वाढलेले आहे। 106 रुपये पेट्रोल झालेलं आहे। तर त्या काळात जर का उपक्रम राबवत असतील तर नक्कीच चांगला अनुभव आहे नागरिकांसाठी, सामान्य नागरिकांसाठी। मध्यमवर्गीयांसाठी हा रेट एकदम योग्य आहे। आज पेट्रोल भरताना आम्हाला एकदम व्यवस्थित वाटलं। सरकारने पण हाच रेट ठेवायला पाहिजे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। जळगावमध्ये लावरे तो व्हिडिओ मोहीम राबवण्यात येत आहे। धोबी समाजातर्फे लावरे तो व्हिडिओची मोहीम राबवण्यात येत आहे। धोबी समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी धोबी समाजाकडून शासनाकडे करण्यात येते आहे। एका वर्षामध्ये धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करावं अशी स्वयंस्पष्ट शिफारस करणारा अहवाल हा राज्य शासनाला दिला होता। मात्र 2001 पासून तर 2025 पर्यंत या अहवालाची अंमलबजावणी कोणतेही सरकार करत नाहीये। प्रतिकात्मक स्वरूपामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आठवण करून देण्यासाठी लाभत राहू, त्याच्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करू, हे आमच्या याच्या आंदोलनाच्या मागची भूमिका आहे। नाशिकमध्ये आयजी ऑफिस परिसरामध्ये बिबट्याचा वावर। ऑफिस परिसरामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला आहे। बिबट्या दिसल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ या ठिकाणी उडाली आहे। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पुस्तक महोत्सवाचं आयोजन। पुस्तक महोत्सवात तब्बल 800 बुक स्टॉल लावण्यात आले। महोत्सवात केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पुणे पुस्तक महोत्सव नेमका कसा असणार आहे याबाबत संयोजक राजेश पांडे यांच्याशी बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। देशामधला सगळ्यात मोठा पुस्तक महोत्सव जो पुण्यामध्ये भरतो त्या पुस्तक महोत्सवाला अखेर आता सुरुवात होत आहे। जवळजवळ 800 पुस्तकांचे स्टॉल आहे, 101 स्टॉल अन्य आहेत, अशा 900 स्टॉलचं प्रदर्शन आहे। भारतातल्या प्रत्येक भाषेचं पुस्तक या ठिकाणी मिळू शकतं असा प्रयत्न आहे। देशातले अनेक नामवंत प्रकाशक या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे पुस्तकाची पर्वणी खूप लोकांना। पुणे पुस्तक महोत्सवाबरोबर आम्ही 5 महोत्सव करतो। पुणे लिट फेस्ट करतो, पुणे कल्चरल फेस्ट करतो, पुणे फीड फेस्ट करतो आणि पुण्याचं चिल्ड्रन फेस्ट करतो। या प्रत्येक फेस्टिवलला नामवंत लोक येणार आहेत। म्हणजे एकाच ठिकाणी अनेक प्रकारची लोकांना या ठिकाणी अनुभव घेता येणार आहेत। अनेक मान्यवर येणार आहेत। म्हणजे पुणे लिट फेस्ट मध्ये तर देशातले सगळे मोठे वक्ते, MJ अकबर असतील, अक्षत गुप्ता असतील, आपले देशाचे शिक्षण मंत्री, देशाचे विदेश मंत्री आपले जयशंकर असतील, सचिन पिळगावकर असतील, अनेक मान्यवर आपले अनुभव या ठिकाणी शेअर करणार आहेत। लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांसाठी सुद्धा पुस्तक वाचण्याचं एक दालन आहे, ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।